आणि पुढची बातमी आहे कांद्यांसंदर्भात। कांद्याच्या भावात घसरण थांबता थांबत नाहीये। प्रति क्विंटल भाव 1500 वरून 1200 रुपयांवर आलाय। कांदा उत्पादक शेतकरी यामुळे हवालदिल झालाय। लासलगाव, मनमाडसह नाशिक बाजार समित्यांमध्ये गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। कांद्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालेली आहे। 1500 क्विंटलवरून कांद्याचे दर हे 1200 क्विंटल पर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी आता प्रश्न उपस्थित करतात। त्याला सध्या 7-8 रुपये भाव भेटतोय, पण मग त्याच्यात शेतकऱ्याचा खर्च बी निघत नाही। साधारण 17, 18, 20 असा तरी भाव भेटला पाहिजे बा शेतकऱ्याला। या भावामध्ये तुमचा खर्च निघतोय का आणि काय परिस्थिती? नाही, या भावात खर्च निघत नाही। एकरी 70,000 रुपये खर्च आहे कांद्याला। चाळीत नेणे तो खराब झाला। आता चाळीमध्ये बरेचसा शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला। ह्या भावात परवडत नाही। साधारण 20 किंवा 18, 19 असे भाव जर पाहिजे बा। शेतकरी कवडीमोल बाजार भावात कांदा विकत आहे। 7-8 रुपये किलो दराने जो कांदा शेतकऱ्याला बाजारभाव मिळत आहे, अशी परिस्थिती आहे। जेव्हा जेव्हा बाजारभाव खूप वाढते तेव्हा गव्हर्नमेंट शासन हे तातडीनं निर्यात बंदी करतं। तेव्हा अनेक प्रकारचे निर्बंध लादले जातात। निर्यात शुल्क वाढवला जातो। तातडीने भाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो। तर आज रोजी कांद्याला 7-8 रुपये दराने बाजारभाव मिळत आहे। तर सरकारने आम्हाला 1000 रुपये दराने अनुदान दिले पाहिजे